मॉडर्न कॉलनीमधील असलेल्या या गार्डनला तुम्ही कधी भेट दिला आहात का? चला आज तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो इथली. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. हे एक हिडन लोकेशन आहे, कारण इथे जास्त कोणाची वर्दळ नसते. आणि ज्यांना कोणाला हे माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. FC रोडहून सरळ पुढे जायचं. पुढे गेल्यावर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला गुडलक कॅफे लागेल. म्हणजे हा आहे गुडलक चौक. गुडलक चौकातून स्ट्रेट FC कॉलेजच्या दिशेने पुढे जायचं. ज्ञानेश्वर पादुका चौकात जे भारत पेट्रोलियमचं पंप आहे तिथून थोडंसं पुढे गेल्यावर इथेच लेफ्ट हँड साईडला एक्साईड बॅटरीचं केअर सेंटर आहे. तिथून लेफ्टला जायचं आहे. या रोडनी एंडपर्यंत गेला की लेफ्ट हँड साईडला लकाकी लेक दिसून जाईल. हे आहे एंट्रन्स आणि इथे समोर आपल्याला तिकीट काढायचं आहे. पर पर्सन इथे 5 रुपये तिकीट आहे. 10 रुपये एकाला 5 पर पर्सन. चला हे बघा, असा मस्त व्ह्यू आहे इकडे. हे बघा खरे आहेत हा. हे बघा, आपण येऊ परत इकडं. आता एका पोराला इथं खोटे वाटले होते. हा मस्त असं मध्ये तळ आहे आणि या तळामध्ये असं कारंजा वगैरे लावलेलं आहे. नाईटला लाईटिंग वगैरे असतं वाटतं इकडे. हे बघू शकता, साईडला असा वॉकिंग एरिया केलेला आहे. मस्त असे छान असं ॲम्बियन्स आहे. इकडं आतमध्ये पण गार्डन आहे छोटं. आतमध्ये जाऊ शकता तुम्ही, फक्त चप्पल बाहेर काढायचे असं त्यांनी सांगितलं. याचं बोलणं तुम्ही इग्नोर करा. हा बघा व्ह्यू कसा येतो इथे. बसकांची फौज चालली बघा कशी. छान वाटतं ते बघायला. तुम्ही नक्की या इथे, खूप छान वाटेल तुम्हाला. वेळात वेळ काढून या, 1-1.5 तास मस्त बसलात ना, प्रसन्न वाटतं. फोटो स्पॉट पण आहे. कुणाला असे पंख वगैरे आले आहेत ना त्यांनी यायचं आणि फोटो काढून घ्या, म्हणजे खरचे पंख दिसतील तुम्हाला. मस्त आहे असं, म्हणजे संध्याकाळच्या वेळी वगैरे असे इतकी मस्त वाटत ना, असं वाटतं तुम्ही उडनवर बसला. चुपे. हा नक्कीच कपल स्पॉटच आहे. पण जे कोण यायचं आहे त्यांनी या, कारण असं काही नाही की फक्त कपलनीच यावं. इथं ॲम्बियन्स चांगला आहे, सो सगळ्यांनी एन्जॉय करा. या बघता वगैरे पाहून अजून मस्त वाटतं, मन प्रसन्न. चांगला आहे तर येतं नाही ना आपण जे काय बोलतोय ना, इथं आवाज कमी होला आणि संगीत वगैरे. हां संगीत ना बघूया आता काय गार्डन. हा खरं तर कपल स्पॉट असेल, कारण इकडे कपल्स खूपच दिसत आहेत. कोण इथे येऊन गेले कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त, एकदा तरी भेट द्या इथे. संध्याकाळी इथे गर्दी वाढेल अजून. आणि त्या तिकडे तुम्हाला दिसतं त्या एंडला, तिथे पावसाळ्यात वरून पाणी येतं, म्हणजे धबधब्यासारखं दिसतं थोडंफार. हे सर्व म्हणजे पूर्ण हा लेक किर्लोस्कर साहेबांचा आहे. त्यांनी म्हणजे हे लोकांसाठी करून दिलेलं आहे. हे काहीतरी आहेत बघ, काय शामरुग आणि काय मासे तिथं.
ते बघा इथं मासे पण आहेत, पण तुम्ही इथं मच्छीमारी नाही करू शकत. येऊन फक्त बघायचं आणि जायचं. कसे आहेत काळे कुट्ट मासे. पावसाळ्यात इकडून वरून पाणी पण येतं, म्हणजे छोटासा मिनी धबधबा असा पण वाटतो इथं. येऊन बघा एकदा. हा बघा फुल व्ह्यू. बदक बोलवते आम्हाला. आम्ही पण आता जाणार नाही, आम्हाला वेळ झालाय ना. बदका मगर जाने का नाही. बदका नाच रे तुझी तुझी साथ रे. शाहरुख खान सारखी स्टाईल मारेल. चला तर मग हा व्लॉग इथेच संपवू. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.